आपण हा जो आतमध्ये फोनचा सेट बघता आहात, 2 सेट ठेवलेले आहेत, दोन्हीही बंद आहेत। 1 नंबर 1 क्रमांक या ठिकाणी यांच्यासमोर या कर्मचारी जे आहेत त्यांच्यासमोर एक फोन उभा आहे। इथे तुम्ही जे बघताय 76 क्रमांक याचा शेवटचा क्रमांक आहे आणि याच्यावरती लोक संपर्क करतात। उत्तरं त्यांनी माझ्यासमोर आता एकाला उत्तर दिलं आहे, पण प्रश्न असा आहे की जर या ठिकाणी 3 सेट ठेवलेले आहेत आणि 2 सेट बंद आहेत तर हा प्रकार कशा पद्धतीनं या ठिकाणी चालतो याचं उत्तर तुम्ही मला देणं गरजेचं आहे। हे वाहतूक नियंत्रण कक्ष आहे मुंबई सेंट्रल आगार आणि मी जवळपास अर्ध्या तासापासून या ठिकाणी फोन करत होतो। आत्ता सध्या या ठिकाणी कर्मचारी एवढ्यातच आलेले आहेत, आत्तापर्यंत इथे ते बसलेले नव्हते। तुम्ही ना आयडेंटिटी कार्ड घालत नाही का? तुमच्याजवळ आयडेंटिटी कार्ड आहे का? मग ते नाही, नाव नाही, गळ्यात घालायला पाहिजे। तुम्हाला माहीत नाही GR आहे, गळ्यात घातल्याशिवाय तुम्ही कर्मचारी दिसणार नाही। कोण तुम्हाला कर्मचारी समजणार? तुम्ही जर गळ्यात ते आयडेंटिटी कार्ड घाला तुम्ही अगोदर, तुमचं पण आयडेंटिटी कार्ड काढा। व्हेर इज युअर आयडेंटिटी कार्ड? फक्त खाकी कपडे घालून बसलेला माणूस म्हणजे हा कर्मचारी हे जाणवत नाही। ST खाते तुम्हाला पगार देतो, तुम्हाला आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी त्यांनी पूर्ण खर्च केलेला आहे। त्याचा आयडेंटिटी कार्ड तुम्ही गळ्यात का घालत नाही आहे? मला एकही कर्मचारी या ठिकाणी गळ्यात आयडेंटिटी कार्ड घातलेला दिसत नाही आहे। तुमचं आयडेंटिटी कार्ड साहेब, तुमचं आयडेंटिटी कार्ड अगोदर गळ्यात घाला। ST महामंडळ लोकांच्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांची उत्कृष्ट सेवा करण्याचं ब्रीदवाक्य घेऊन ही फिरणारी ST लालपरी आणि इथला जर कारभार अशा पद्धतीनं चालत असेल तर याचं उत्तर कोण देणार? सर्वसाधारण माणसं यांना विचारत नाहीत। नियम सगळ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी नियम आहे की नाही? तुम्ही नियमाचं पालन करता की नाही करता? लोक ताटकळत उभे राहिलेले असतात, लोकांच्या बरोबर कधीकधी अरेरावी होते, फोन उचलले जात नाहीत आणि फोनचे सेट समोर 3-3 सेट असताना त्यातले फक्त 1 सेट चालू आहे। याला जबाबदार कोण आहे? हे वाहतूक नियंत्रण कक्ष आहे की अनियंत्रण कक्ष आहे? यांच्यावरती नियंत्रण करणार कोण? अनियंत्रित कार्य जर होत असेल तर याच्यावरती नियंत्रण करणार कोण? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जस्ट लुक न्यूजसाठी मी सुफी सय्यद,